कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवामध्ये महापालिकेकडून आवाहन करण्यात आले होते की गणेश मूर्ती विसर्जन महापालिकेच्या ठरवून दिलेल्या मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती हे विसर्जनासाठी आणून देण्यात यावे आणि लोकांकडून या आव्हानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून लोकांनी संबंधित जवळच्या मूर्ती संकलन केंद्रात गणेश विसर्जनासाठी मूर्ती आणून देण्याचे काम सध्या सुरू आहे। सोलापूरमधील टिळक चौक, माणिक चौक, गुरुवारपेठेतील शंकरलिंग मंदिर, दत्त चौक येथे ट्रॅक्टरमध्ये विसर्जनासाठी पाण्याची सोय करण्यात आली असून छोट्याशा एका टँक तयार करण्यात आला आहे आणि यामध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी घेतले जात आहे। यानंतर संबंधित मूर्तीला महापालिकेच्या संकलन केंद्रात जमा करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक पुदाले यांनी दिली। गणेश विसर्जन निमित्तानं की गेल्या 2 वर्षापासून कोरोना असल्यामुळं सर्व नागरिकाला गणपती घाटावरती विसर्जन करता येत नसल्यामुळे दुसरी गोष्ट जो पण आपल्या पुढं गणपती पाण्यात बुडत नाही तो पण विसर्जन झाल्यासारखा भक्तांना वाटत नाही। त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपण ज्या त्या ठिकाणी प्रभाग 8 मध्ये 8 विसर्जन कुंड केले, त्या 8 विसर्जन कुंडामध्ये गणपती आपण नागरिकापुढं 5 वेळा पाण्यात बुडवून मनपाच्या माध्यमातून हे गणपती घाटाला जाऊन शास्त्रोक्त पद्धतीनं विसर्जन करतो। अशा पद्धतीने गेला 2रा वर्ष आहे की सुमारे सकाळपासून एक 4 ते 4,500 गणपती या 8 कुंडावरती एकत्रित करून विसर्जन करण्यात आले। महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रात श्री गणेशची मूर्ती आणून देण्यात याव्या।